याद से मम्मा की तारीफ करो, उनको ये बोलो कि मम्मा स्वाद कितना अच्छा है। फिर देखो वो आपको क्या देगी, दुआएं देगी। यस, यू विल ग्रो विद द ब्लेसिंग्स ऑफ योर एल्डर्स। हमेशा अपने बड़ों की इज्जत करो, रिस्पेक्ट देम, रिस्पेक्ट देम। घर से निकलते हुए उनके पैर छू के निकलो, क्या देंगे, दुआएं देंगे। सब कुछ खरीद सकते हो, दुआएं नहीं खरीद सकते। टाइम टेबल ठरवलं की व्यायाम करणार का, न्यूट्रिशियस खाणार का, तर या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही अचीव कराल, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हालाही कुठचंही स्काय इज द लिमिट फॉर यू, आणि कुठची गोष्ट साध्य करणं आणि तुमच्या करिअर गोलपर्यंत पोहोचणं तुम्हाला सगळ्यांनाही शक्य होईल. थँक्यू मॅडम. पवार आयुष विकास मर्चंट. माता रमाई. हॅलो, माता रमाई समाज सेवा संघ या संस्थेमार्फत पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मुलांना शिक्षणाकरिता प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, शिक्षणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी आपला अमूल्य वेळ काढून माझ्या विनंतीला मान देऊन येथे उपस्थित राहिले आहेत, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो व आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपप्रमुख अग्निशामक अधिकारी आदरणीय हरीश गिरकर साहेब यांचे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो व मी समृद्धी गमरे यांना नम्र विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावे. आदरणीय गिरकर साहेब. धन्यवाद साहेब. आदरणीय ट्राइविजन आई हॉस्पिटल के सर्व रियल सोशल वर्कर, रियल समाज सेवक, बिहाइंड स्क्रीन हीरो आदरणीय डॉक्टर संतोष भुलचंदानी सर, इनको वैदवी पुष्पगुच्छ देकर सम्मानित करेगी. वैदवी प्लीज आइए. तेजस्वी तेजस्वी तेजस्वी. प्रोफेसर जया दुधानी मैडम, इनको हमारे सामाजिक कार्यकर्ता शाखा क्रमांक 149 के अध्यक्ष प्रोफेसर जया दुधानी मैडम को पुष्प देके सम्मानित करेंगे. हमारे खानजिमखाना मेंबर आदरणीय योगिनी कुंवर मैडम, इनको हमारे कार्यकर्ता रुपेश रुके साहब पुष्पगुच्छ देकर सम्मानित करेंगे. धन्यवाद. मी इथे मान्यवरांना विनंती करतो की आमचे खानजिमखाना मेंबर आदरणीय योगिनी मॅडम यांचे मिस्टर इथे आले आहेत, आशिष सर यांना समृद्धी गमरे पुष्पगुच्छ देतील, ते त्यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो.
तरी तुम्ही शांत चित्ताने ऐकाल अशी मी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो. योगिनी मॅडम. हॅलो, नमस्कार. मी योगिनी कुमार. जसं तुम्हाला आता कळलं, मी परिवर्तन म्हणून लाईफस्टाईल कन्सल्टन्सी चालवते. ऐकू येत आहे? आय होप सो. ओके. सो स्टेजवरील जे मान्यवर आहेत त्यांना माझा नमस्कार आणि माता रमाई सेवा संघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना माझा नमस्कार पण आणि धन्यवाद पण. सर्वप्रथम तुम्हा सर्व मुलांचं कौतुक की तुम्ही आता नवीन वर्षात सुरुवात करताय तेव्हा तुम्हाला असं छान यश मिळत राहो. मला तुमच्याशी भाषण असं नाही द्यायचं पण एक ठराविक ऑब्झर्वेशन्स मला तुमच्यासमोर ठेवायची होती. गेल्याच आठवड्यात मी चंदू चॅम्पियन म्हणून मूवी बघितला. तुमच्यापैकी कोणी बघितलाय का? आणि तो बघत असताना मला दंगल या चित्रपटाची आठवण आली आणि दुसरं म्हणजे भाग मिल्खा भाग या 2 चित्रपटांची मला आठवण आली. सगळ्यांनी बघितलेत का ते पिक्चर? हां. तर तुम्हाला काय वाटतं की या तिन्ही पिक्चर्समध्ये काय साम्य असेल म्हणून? काय गेस? मला जे जाणवलं ते असं होतं की त्याच्यामध्ये त्या तिघांनी एक्स्ट्रीम बॉडी ट्रान्सफॉर्मेशन्स केली आहे. बेसिकली परिवर्तनामध्ये मी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन देते म्हणून मला ते जास्ती लक्षात आलं की त्यांनी एकदम काहीतरी वेगळं जे ते नॉर्मल जसे दिसतात तसे न दिसता त्यांनी काहीतरी वेगळं पोर्ट्रे करायचा प्रयत्न केला. मग मी विचार करत होते की हे त्यांनी कसं काय केलं असू शकेल. तर मला काही गोष्टी जाणवल्या त्या मी फक्त तुमच्यासमोर मांडणार आहे. पहिली गोष्ट मला अशी जाणवली ती म्हणजे की त्यांनी काहीतरी एक ध्येय समोर ठेवलं की मला हे कॅरेक्टर त्याकरता काय काय करावं लागेल याचा त्यांनी अभ्यास केला असता. म्हणजे मला वाटतं यूट्यूब क्लिप्स बघितल्या असतील, त्या लोकांबद्दल माहिती गोळा केली असेल, त्या लोकांबरोबरच्या लोकांशी त्यांनी चर्चा केली असेल आणि हे सगळं करून त्यांनी ठरवलं असेल की ओके हा असा माणूस मला तिथं साकारायचा आहे. बरं, हा माणूस साकारायचा आहे ठरवल्यावर त्यांनी त्या दिशेने कसं जायचं हेही ठरवायला घेतलं असेल की मला ह्या गोष्टी माझ्यामध्ये चेंज करून हव्यात तर मी हा माणूस तिकडे साकारू शकेन. मला असं वाटतं की हा त्यांनी सगळा अभ्यास त्यामागे केला असेल आणि त्याकरता साधारण 1 ते 2 वर्ष नक्की दिली असणार. कारण रातोरात हे काही त्यांना शक्य झालेलं नाही आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची दिशा ठरवली, त्या दृष्टीने काय मार्ग करायचा आहे तोही त्यांनी ठरवला. आता हे सगळं करता करता त्यांनी मला असं वाटतं की फोकस एफर्ट्स केले असणार. म्हणजे मला दिवसात काय करायचे, त्यानंतर मला महिन्याभरात काय अचीव करायचे, त्या झाल्यानंतर 1 वर्षात मला मी हा माइलस्टोन गाठला पाहिजे. सो हे असं स्थित्यंतर करत करतच ते तिथपर्यंत पोहोचले असणार आहे. डेली टाइम टेबल याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं की सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आपण काय करतो हे त्यांनी जेव्हा ठरवलं असेल तेव्हाच ते तिथपर्यंत पोहोचले असेल की सकाळी मी किती वाजता उठणार आहे, मी काय व्यायाम करणार आहे किंवा काय खाणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवल्या असतील. आणि मग महिन्याचं टार्गेट म्हणाल तर समजा तो रोज स्पेसिफिक काही त्यांनी स्पोर्ट्स मधलं काही अचीव केलं असेल किंवा मॅरेथॉन ट्रेनिंग केलं असेल किंवा बॉक्सिंगचे थिंग्स केले असतील. सो हे त्यांनी त्या दृष्टीने सगळा अभ्यास केला असेल असं मला वाटतं. एक गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये काही संकट आली असतील किंवा सेटबॅक्स असतील किंवा त्यांना निगेटिव्हिटी आली असेल पण त्या सगळ्यावर मात करून सुद्धा त्यांनी आपल्या रोलकडे किंवा ध्येयाकडे लक्ष ठेवून ते पुढे गेले असणार आहे. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये आपण जेव्हा त्यांचे एवढे कष्ट तो कार्तिक आर्यन न दिसता तो बॉक्सर दिसलाय किंवा दंगलमधला पहलवान हा आमिर खान न वाटता तो पहलवान वाटलाय आणि भाग मिल्खा भागमध्ये फरहान अख्तर न वाटता तो मॅरेथॉन रनर दिसलाय. सो आय फील की आपण जर फोकस कष्ट घेतले किंवा त्या दृष्टीने आपण पुढे चालत राहिलो
तर आपल्याला काहीही अचीव करणं सहज शक्य आहे. आणि तुमची पिढी तर मला असं वाटतं की खूप टेक्नो सॅव्ही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही करिअर ऑप्शन्स पण खूप आहेत. सो तुम्ही तुमचं ध्येय ठरवलं की तुम्हाला काय गाठायचं आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही बॅकवर्ड आजपासून प्रयत्न करायला सुरुवात केली तर तुम्हालाही त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे करिअर ऑप्शन समजा तुम्ही चूज केलात आणि त्या दृष्टीने मग लोकांशी बोलला की बेसिक क्वालिफिकेशन काय लागतं, पुढे जाऊन काय करावं लागेल, हे सगळं जर ठरवलं, डेली तुमचं टाइम टेबल ठरवलं की व्यायाम करणार का, न्यूट्रिशियस खाणार का, तर या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही अचीव कराल त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हालाही कुठचंही स्काय इज द लिमिट फॉर यू आणि पुढची गोष्ट साध्य करणं आणि तुमच्या करिअर गोलपर्यंत पोहोचणं तुम्हाला सगळ्यांनाही शक्य होईल. सो बेस्ट ऑफ लक फॉर दॅट. थँक्यू. काफ़ी उत्साहित आपको मैसेजेस मिलेंगे मैम से. मैं खाली 2 शब्द में आपको एक इंस्पिरेशन देना चाहूँगा. जो भी काम करिए बच्चों, डू इट विद पैशन, डू इट विद ज़ील, डू इट विद एंथुसियाज्म. जो भी काम आप फोकस से करोगे वो 100% सक्सेसफुल होगा. जो परफेक्शन आप लाओगे अपने काम में, इतना परफेक्ट कीजिए कि कोई इसको चैलेंज नहीं कर सकता. Be it studies, be it physical activity, be it any other thing. मैं जब भी छोटा था तो एक एडिज था जिसके ऊपर मैं अपनी पूरी जिंदगी को फ्रेम किया है. इट्स इन इंग्लिश, मैं उसको ट्रांसलेट करके बताऊंगा आपको. द एडिज इज शो एन एक्ट एंड यू रीप अ हैबिट, शो अ हैबिट एंड यू रीप अ कैरेक्टर, शो अ कैरेक्टर एंड यू रीप अ डेस्टिनी. इसका मतलब ये है कि आप जो भी चीज़ करो उसको एक हैबिट बना दीजिए परफेक्शन का. अगर वो हैबिट बन जाएगी वो आपका कैरेक्टर उभरेगा उसमें, और जैसे आपका कैरेक्टर अच्छा होगा आपकी डेस्टिनी अच्छी हो जाएगी. ऑल द बेस्ट बच्चों. मी प्रोफेसर, स्टुडंट्स, आपल्यासाठी मी प्रोफेसर जया दुधाने मॅडमला विनंती केली की इथे 8वी 9वी 10वी 11वी 12वीचे स्टुडंट्स येणार आहेत, तर त्यांना मार्गदर्शन करणारा एक राईट पर्सन, सगळे तर मान्यवर आहेतच, पण एक प्रोफेसर असेल तर त्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना अजून चांगला गायडन्स करू देऊ शकतात. मी जया मॅडमला विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, थोडक्यात मार्गदर्शन करावे. थैंक यू. एक्चुअली ना कोई भी आता है स्टेज पे और भाषण देता है तो बोर हो जाता है ना, बोरिंग लगता है, राइट? ऐसे लगता है कभी आई वांट एंड रन फ्रॉम हियर. बट व्हेन दे कॉल अस, यू नो, हम सब ने कुछ न कुछ प्रोबेबली हमारा लाइफ एक्सपीरियंसेस सीखा है जो हम आपके साथ शेयर करते हैं. तो किधर न किधर आपको लाइफ में वो जरूर काम आता है, बिलीव मी. मैं अपने स्टूडेंट्स को हमेशा एक बात बोलती हूँ, जो करो दिल से करो. Do it with your heart and give your 100% to it. Your 100%. Okay? That doesn't mean that you will have to start first. No. You will have to get a distinction. No. You try your best. हर एक बच्चा अलग है. हमारी पांचों की सेम है? सेम है? नहीं है, राइट? हम सब भी सेम नहीं है. आप में कुछ है, आप में कुछ है. मे बी यू आर गुड एट स्पोर्ट्स. हो सकता है आप क्रिकेट में अच्छे हो सकता है आप टेनिस में अच्छे हो सकता है आप किसी और स्पोर्ट में, हो सकता है आप पढ़ाई में अच्छे हो सकता है आप डांस में अच्छे हो सकता है आप सिंगिंग में अच्छे हो. आप में कुछ न कुछ है, हर बच्चे में कुछ न कुछ है. Everyone has got something or the other in him or her. You have to recognize that talent of yours. आपको देखना है कि आप में क्या अच्छा है. सार्थक is into photography, right? Yeah. So photography is not bad, believe me. Just probably. Good. And he is my ex-student, okay? And believe me, जब हमारे कॉलेज के प्रोग्राम्स होते थे ना तो बोलते थे आप कवर करोगे, तो we gave a ground to come and work over there. Yes, sir. Am I right? Yeah. So you have to understand कि आप में क्या अच्छा है. ये जरूरी नहीं है कि आपका 90
85% आप फर्स्ट पेरेंट्स जो यहाँ पे बैठे हैं, डोंट प्रेशराइज योर चाइल्ड. He will do something or the other for himself या she will do something. But इसका मतलब ये नहीं है कि आप मोबाइल पे टाइम पास करो, ओके? बिल्कुल नहीं, मोबाइल पे बिल्कुल नहीं टाइम पास करो. वो हमारा सारा टाइम ले लेता है. उसके बाद हमारी आंखें थक जाती है, सर्वाइकल आगे चल के ये सब होता है. So don't waste your time. I'm not saying कि मोबाइल नहीं होना चाहिए, क्योंकि आज के एज में हमने कोविड के टाइम में देखा पढ़ाई भी मोबाइल से होती है. But don't waste your time on the mobile. Okay, उसको उतना ही अहमियत दीजिए जितना उससे आपको फायदा है. स्टडी करो, खेलो, कूदो, अपने आप को मेंटली एंड फिजिकली फिट बनाओ. ओके, जैसे मैम ने बोला, you have to have mental and physical balance. It's very very important. आपको पता है मैं अभी तक पढ़ रही हूँ. I'm still studying. अभी भी मैं पढ़ रही हूँ. क्यों? Anybody? क्यों? Anybody can guess my age? Anyone? Guess my age, बच्चा? Yes, anyone? Anyone who's present here? Range बता दो. Range बता दो. If you don't know me, just guess my age. 40? 40? 45? Yeah? I'm 50 years old. And I'm still studying. I'm still studying. You know what am I doing? I'm doing my research. I'm doing my PhD. Because there is no stop to learning. I want to learn more and more and more. Okay? You also should have that quest in you. पढ़ाई करो. खेलो, कूदो, अपने माँ बाप को हैप्पी करो. रोज ऐसा कुछ करो कि एक स्माइल आ जाए. मम्मा खाना बना के देती है, बनाती है मम्मी, खाना अच्छा लगता है, कभी कभी अच्छा नहीं लगता है. हाँ या नहीं? हाँ, कभी कभी अच्छा नहीं लगता है. जिस दिन अच्छा नहीं लगता है उस दिन क्या करते हो? इमीडिएटली कंप्लेन करते हो, मम्मी ये क्या बनाया, बिल्कुल अच्छा नहीं है. जिस दिन मम्मी अच्छा खाना बनाती है, याद से मम्मा की तारीफ करो. उनको ये बोलो कि मम्मा स्वाद कितना अच्छा है. फिर देखो वो आपको क्या देगी? दुआएं देगी. यस, यू विल ग्रो विद द ब्लेसिंग्स ऑफ योर एल्डर्स. हमेशा अपने बड़ों की इज्जत करो. रिस्पेक्ट देम, रिस्पेक्ट देम. घर से निकलते हुए उनके पैर छू के निकलो. क्या देंगे? दुआएं देंगे. सब कुछ खरीद सकते हो, दुआएं नहीं खरीद सकते. रिमेंबर. हरीश गिरकर साहेब विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन करतील. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी माता रमाई समाज सेवा संघ, संदेश गमरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी खरं तर मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण त्यांनी हा जो कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्याचा जे उद्देश आहे तो फार त्याच्यामध्ये मोठा संदेश देत आहेत ते की आजच्या या प्रसंगी तुम्ही इथे वह्या पुस्तकं किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन जाण्यासाठी आलेले नाही आहात. तर ज्यावेळी तुम्ही इथून जाल त्यावेळी तुम्ही एक आयुष्याचं एक ध्येय, एक उद्दिष्ट जसं मॅमने सांगितलं याबद्दल ते तुम्ही घेऊन जावं, हा त्या कार्यक्रमाचा मोठा उद्देश आहे आणि तो बरं छान आहे. मी गेली 30 वर्षापेक्षा अधिक मुंबई अग्निशमन दलामध्ये अधिकारी म्हणून काम करतोय. परंतु आता जो कार्यक्रम जो आहे समोर तुम्ही माझ्या बसलेले आहात, मीही असेच काही कार्यक्रम अटेंड केलेले आहेत शैक्षणिक साहित्य घेऊन जाण्यासाठी. मी एक फार मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेलो आहोत. त्याच्यामुळे माझा हा फार जवळचा कार्यक्रम आहे आणि तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये ज्यावेळी तुमचं ध्येय निश्चित कराल त्यावेळी तुम्हाला मार्ग सापडणार. मार्ग सापडल्यानंतर त्या मार्गामध्ये अडथळे येणार. ते अडथळे दूर करायची तुमची तयारी हवी आहे, तुमची मानसिकता हवी आहे.
खरं तर तुम्ही ज्यावेळी मूवी वगैरे बघायला जाता, मला उल्लेख केला मूवीचा, तर नॉर्मल मूवी आणि ज्यावेळी 3D मूवी, नॉर्मल पिक्चर किंवा 3D पिक्चर जास्त परिणामकारक असते, बरोबर आहे ना? तर हा 3D जो आहे तो तुम्ही आणि ते उद्दिष्ट गाठण्यासाठी खूप जे काय असेल ते तुम्ही करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या परिवारातून आलेला आहात, तर तुमचे जे काही वडील असतील त्यांचे तुमच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा असतात. तर पुढच्या काही वर्षामध्ये तुम्हाला जे काही करायचं आहे तर ते गोष्ट तुम्ही त्याप्रमाणे प्लॅन करून तुमच्या जो आयुष्याचा जो काही मार्ग जो आहे तो निश्चित करून जे काही तुम्ही इथून जाल तर ते जर साध्य केलं तरी ह्या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे तो साध्य केला असं मला वाटेल. एवढं बरोबर मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. हॅलो, माता रमाई समाजसेवेबद्दल थोडक्यात माहिती देणे मी अनिवार्य समजतो. माता रमाई समाजसेवा संघ स्थापन करण्यामागचा उद्देश गरीब व गरजूंना सर्व क्षेत्रामध्ये मदत मिळवून देणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी रमाई यांनी अत्यंत बिकट परिस्थितीला समोर जाऊन परिवार सांभाळून 4 मुलांचे बलिदान देऊन घर खर्चामधील पैसे वाचून डॉक्टर बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत देखील केली आणि बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेऊन आमचा उद्धार केला. आणि आज त्यामुळे मी, आपण, तुम्ही सगळे आज इथे आहोत. त्या महामाता रमाई यांच्या नावाने 2000 मध्ये मी संस्था चालू केली. प्रथम संस्थेमार्फत आम्ही एस्ट्रो कॉम्प्युटर क्लासेस चालू केले. डॉस, MS ऑफिस, विंडोज, टॅली, DTP, पेज मेकर, फोटोशॉप असा ऍडव्हान्स कोर्स आम्ही विद्यार्थ्यांना 100 रुपयामध्ये शिकवला. बिलीव मी, अनगिनत स्टूडेंट सीख के गए और इतने अच्छे जॉब में लगे हैं. कभी मिलते हैं तो मैं सर नहीं था, मेरे 2-3 फैकल्टीज थे और हमारा 10x10 का घर था, उसके ऊपर आराम करने का रूम हम लोग ने बनाया था. मैंने वो क्लास के लिए दिया और इतने स्टूडेंट सीखे कि आज कहाँ भी मिलते हैं सर तो बहुत अच्छा लगता है कि उनको याद है कि हम लोग ने वो सीखा है. और अनगिनत स्टूडेंट सीख के गए. और वो कोर्स की फी सिर्फ महीना 100 रुपया थी. उसमें DTP, पेज मेकर, फोटोशॉप ऐसे एडवांस कोर्स हम लोग ने शामिल किए थे. देन फंक्शनल लिटरेसी प्रोजेक्ट हमने चालू किया. प्रौढ साक्षरता स्कूल सुरू किया. अशिक्षित लोकांना शिक्षण दिले. त्यामध्ये माझ्या आईला देखील मी शिक्षण दिले. ती सुशिक्षित झाली. अनेक उपक्रम आम्ही राबवले. ब्लड डोनेशन कॅम्प्स, आई चेकिंग कैंप, फ्री डिस्ट्रीब्यूट स्पेक्टेकल्स. पहले मैं अपने मेंबर श्री नितिन रेडिया, उनका ओजस लेजर आई क्लिनिक है, उन्होंने मुझे सभी बीमारी होती थी आंख की, देन ये कैटरेक्ट ऑपरेशन हम लोग ने फ्री करवाए. देन वाजबी दामों में भी अपने जिनको दाम देने थे तो वाजबी दामों में देखिए हमने ऑपरेशन करवाए. अभी हमारी जो अच्छा करेगा, जो निस्वार्थ से अच्छा करेगा, उनकी पहचान अच्छे लोगों से जरूर होगी. वो पहचान मेरी डॉक्टर साहब से हो गई. जिम में, खारजिम में मैं लॉन्ग टेनिस सीखा था. खारजिम में मेरा जिम डिपार्टमेंट मेरा ट्रांसफर हुआ और एक नए इंसान से मेरी पहचान हो गई. प्लीज गिव हिम अ बिग हैंड लेडीज एंड जेंटलमैन प्लीज. उन्होंने डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जयंती, आज उनको इतना स्वाभिमान है उनके लिए. उन्होंने 8 ऑपरेशन फ्री ऑफ कॉस्ट किए. उनकी कॉस्ट 25 से 30,000 रुपीस. और हमारे एरिया के लिए उन्होंने एक पैकेज दिया है. आज मैं देख रहा हूँ हॉली फैमिली में हॉस्पिटल में जाते हैं, रामकिशन में जाते हैं, 25-30 हजार रुपया खर्चा करते हैं. उन्होंने हमें 9,000 का पैकेज दिया है. इम्पोर्टेड फोल्डिंग लेंस, लेटेस्ट टेक्नोलॉजी, लेजर ऑपरेशंस और स्पेशलिस्ट डॉक्टर्स खुद ऑपरेशन करें, असिस्टेंट नहीं. ये 9,000 का पैकेज है.
मैं आज यहाँ सभी तमाम लोगों को विनती करता हूँ, कोई भी बड़े हॉस्पिटल में मत जाइए। हेलो, कोई भी बड़े हॉस्पिटल में मत जाइए। रामकिशन 20 से 25 हजार लेता है, ऑरेंज फैमिली 25-30 हजार रुपए लेते हैं, बड़े बड़े हॉस्पिटल 25 से 30 हजार रुपए लेते हैं। एक बार ट्राई विजन हॉस्पिटल आप देखिए, मुझे बोलेंगे किधर 5 स्टार होटल में लेके आएगा। आज जितने पेशेंट मैं भेज रहा हूँ वो लोग इतने बिलीव मी, इतने वो कहाँ हमें भेजा है, क्या ट्रीटमेंट है, हर एक ट्रीटमेंट में उनके आगे पीछे उनके फैकल्टीज रहते हैं, डॉक्टर स्पेशल, ये वो लेटेस्ट टेक्नोलॉजी मशीनरी। तो ये सब 9000 में कोडिंग लेंस वो लगाते हैं। तो आप आपके जहां भी एरियाज में आप ये कलेक्ट फंड फॉर ऑपरेशंस, स्कूल कॉलेज फीस। मेरे दोस्त सूर्यकांत यादव साहब, इनकी 2 बेटियां यहाँ आई हैं। हमने लास्ट ईयर आई थिंक उनका कॉलेज का फीस हमने स्पॉन्सर करवाया था। प्लीज ऊपर हाथ दिखाइए, सबको पता चलना चाहिए। प्लीज स्टैंड। ओके, प्लीज स्टैंड। और आज वो अच्छे इवेंट में पास होके अच्छा पढ़ाई कर रहे हैं। थैंक यू वेरी मच बेटा। Then donate laptop for needy students all over महाराष्ट्र। मैं हमारे मेंबर्स है, मेरे डोनर्स है, मैं सभी जगह जाता हूँ और एक ही बात करता हूँ कि स्टूडेंट्स को बच्चों को क्या देंगे। कोई फीस दे रहा है, कोई लैपटॉप दे रहा है, कोई नोट्सबुक दे रहा है, ऑपरेशंस के लिए डोनेशन मांगता हूँ। कोई भी चीज है, कोई भी किसी का भला हो, मैं सीधा बिंदास जाता हूँ और लोगों के हाथ फैलाता हूँ, लेकिन रिटर्न अच्छा आता है, लोग हेल्प कर रहे हैं। ये लैपटॉप मैंने मेरे मित्र रुपेश रुपी की डॉटर यहाँ आई है, उनको भी हमने एक लैपटॉप दिया था। प्लीज बेटा, तो वो अच्छी तरह से वो पढ़ाई करें, उनको काम है, प्लीज गिव आवर देंगे। हमने एक We arrange music workshop for children by Patatu Music School, organize guidance seminar to educated women on health problems, organize cancer detection camps, organize course loan scheme for students unemployed and economically backward classes, was sponsored by Rotary Club. This scheme was successfully. ये जो हम लोग ने कोर्स चालू किया था, उनका उद्देश्य एक ही था कि जो बेरोजगार लोग हैं उनको जॉब मिले। बिलीव मी, हम लोग ने रोटरी क्लब से और जो भी बेरोजगार लोग हैं हमने उनको ड्राइविंग सिखाया, हम लोग ने उनको बॉडी बिल्डिंग कोर्स सिखाए, कंप्यूटर सिखाए, हार्डवेयर इंजीनियरिंग कोर्स सिखाए और अलग अलग उनको कोर्स सिखाए और बिलीव मी वो लोग अच्छे जॉब पे लगे। तो ये हम लोग का एक मेन उद्देश्य था। ये जो संस्था में माता रमाई समाज सेवा संघ, माझ्या संस्थेचे रूपांतर इसका मैंने अभी ट्रस्ट में रूपांतर किया है, क्योंकि मैं जब भी जाता हूँ मुझे लोग बोलते हैं कि तुम्हारी संस्था है, रजिस्टर है क्या। हम लोग जो फंड्स जमा करने वाले हैं तो हम लोग को बोला जा रहा है कि तुम्हारी संस्था रजिस्टर है क्या। मैं उनको बोलता हूँ कि मेरे को स्टूडेंट्स को फीस भरना है, उनका कॉलेज का गरीब स्टूडेंट्स आते हैं, उनको फीस के बिना वो पढ़ाई नहीं कर सकते हैं। तो वो लोग मुझे पूछ रहे हैं कि तुम रजिस्ट्रेशन करो, हम लाखों रुपए आपको देंगे। तो मैंने अभी मेरी संस्था रजिस्ट्रेशन के लिए दिए हैं और थोड़ी ही देर में मेरा रजिस्ट्रेशन नंबर आ जाएगा। और मैं आप जितने भी स्टूडेंट्स हैं मेरा नंबर लीजिए, मैं ऐसे ही बात नहीं करता हूँ। कुछ भी आपको डिफिकल्टी है फीस के बारे में या कुछ भी एजुकेशन का प्रॉब्लम है, हमें संपर्क कीजिए। और ये 2-3 महीने के बाद आपको मैं आपको जमा देता हूँ, इससे भी अच्छा हम लोग काम करेंगे। माता रमाई समाज सेवा संघ
माझ्या संस्थेचे रूपांतर ट्रस्टमध्ये केले आहे व रजिस्टर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. अर्णव अभिनव कासारे, अर्णव अभिनव कासारे, सरनया गावरे, आयुष कासारे, सारंगा गावरे, जुली धोत्रे, पवार, आयुष विकास मर्चंडे, हार्दिक हरेश मोहिते, हार्दिक हरेश मोहिते, आर्यन नारायण राणे. थैंक यू मैडम. श्रेयस सुशांत तांबे, किशन संतोष कुमार सिंह, कनिष्का पवार, वरुण विजय यादव. आज प्रदीप तांबे आमच्या शाखा क्रमांक 1949 चे सेक्रेटरी, त्यांचे एक मोठी ट्रस्ट आहे, त्यांचे ते फाउंडर आहे आणि ते तिथे मुलांना स्नॅक्स वाटतात. आम्ही कुठलीही त्यांना कल्पना दिली नाही. त्यांची पत्नी ॲडव्होकेट, आता सध्या ते ॲडव्होकेट झाले, त्यांनी पदवी घेतली आहे. लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज गिव्ह अ बिग हँड. आणि आज ट्रस्टची अध्यक्ष श्री सौभाग्यवती सतीच्या संदेश गमरे यांना आमचे प्रमुख पाहुणे आदरणीय हरीश गिरकर साहेब त्यांना पुष्पगुच्छ देतील व सन्मान करतील. सर्वप्रथम मी माता रमाई समाजसेवा संघाचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला सन्मानित केलं. आता मुलांना प्रश्न पडला असेल की एवढ्या उशिरा LLB का केली. माझं लग्नाच्या आधी ग्रॅज्युएशन झालं होतं कंप्लीट. त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांची इच्छा अशी होती की माझ्या पत्नीचं शिक्षण पुढे व्हावं आणि घर सांभाळून नोकरी सांभाळून व्हिडिओग्राफी करतात व YouTube चॅनल त्यांचा आहे. त्या YouTube चॅनलवरती प्रत्येक कुठलाही कार्यक्रम, सामाजिक, धार्मिक, कुठलाही शैक्षणिक कुठलाही कार्यक्रम असो तिकडे स्वतः जातात ते आणि निस्वार्थपणे व्हिडिओग्राफी करतात. मी असे ते माझे मित्र सचिन मर्चंडे साहेबांना, योगिनी मॅडम त्यांना सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सचिन मर्चंडे साहेब, प्लीज गिव हिम अ बिग हँड प्लीज. एक दिवस, एक दिन सभी विद्यार्थी लोगों का दिन यहाँ आने वाला है, तभी हम लोग को भी ताली अगर भी आपको ताली बजाएंगे. ये ध्यान में रखना, हर एक स्टूडेंट आप लोग एक ध्यान में रखना, कभी ना कभी आप यहाँ आने वाले हैं तो आपके पीछे के स्टूडेंट्स आपको तालियां नहीं बजाएंगे तो कैसा लगेगा. तो ध्यान में रखना ये बात मेरी. और साहेब ना तरी आमच्या दोन्ही शाखेने शाखा क्रमांक 149 यांचे मान्यवर सेक्रेटरी आयुष्यमान प्रदीप तांबे साहेब यांनी इथे यावे. यांनी त्यांची एक संस्था त्यांच्या काढली आहे आणि त्यांनी त्या संस्थेमार्फत ते देखील विद्यार्थ्यांना व समाजाला आर्थिक निस्वार्थ मदत करत आहेत आणि ते देखील एक बिहाइंड द स्क्रीन हिरो आहेत आणि पडद्यामागून ते समाजसेवा करतात. तरी मी त्यांना समाजासमोर आणण्याचा प्रयत्न ऑलरेडी ते फेमस आहेतच
पण मी इथे गिरीश सरांना नम्र विनंती करतो की प्रदीप तांबे यांना सन्मानित करण्यात यावे. रुपेश पुष्पगुच्छाने गिफ्ट. स्टूडेंट्स प्लीज गिव हिम अ बिग हैंड. मुझे बोलना नहीं पड़ेगा. सर्वांना सविनय केले. आज सामनाथ उदयविहार या ठिकाणी संदेशजी कमरे तसेच माता रमाई समाजसेवा संघ आणि हा जो खूप छान असा उपक्रम इथे माझं मन भरून आलं आणि मलाच माहित नाही पण लोक बात करतात. त्या दिवशी आम्ही गेलो होतो परेश मोरे साहेब वगैरे आम्ही 10-12 लोक उभे होतो आणि तिथे केम कॉलेजचे राहुल जाधव साहेब ते म्हणाले संदेश गमरे आम्ही तुमच्या क्लासमध्ये कम्प्युटर शिकलोय आणि आम्ही इथे एवढे मोठे झालो. तरी